न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक, कलात्मक आणि ट्रेंडिंग गणपती मूर्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या म्हसरूळ दिंडोरी रोड परिसरातील ऋणमुक्तेश्वर कलादालनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. पासून गणेश भक्तांच्या पसंतीस उतरलेल्या या दालनाने आकर्षक व दर्जेदार गणपती मूर्तींच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या उद्घाटन सोहळ्यास नगरसेवक प्रवीण जाधव तसेच नगरसेविका दीपाली गणेश गीते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दालनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी किशोर खिल्लारी ग्रामसेवक व श्वेता महाजन आय स्कॉलर अकॅडमी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तसेच मित्र परिवारातील ऋतिक पगारे, प्रवीण पगारे, हर्ष निकम, राज पंडित, श्रीकांत काळे, देवेंद्र चौहान, पियुष हिवाळे, निलेश झिरवळ, यश बोधले आदींची उपस्थिती लाभली. यंदाच्या गणेशोत्सवासाठी दालनात विविध आकर्षक, पारंपरिक आणि आधुनिक ढंगाच्या गणपती मूर्तींचा विशेष संग्रह उपलब्ध करण्यात आला आहे. कलात्मकता, आकर्षक रंगसंगती आणि आधुनिक संकल्पनांचा संगम असलेल्या विविध मूर्तींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. 1997 पासून म्हसरूळ दिंडोरी रोड परिसरात गणेश भक्तांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या ऋणमुक्तेश्वर कलादालनाने यंदाही आकर्षक व ट्रेंडिंग मूर्तींचा संग्रह सादर केला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश भक्तांकडून दालनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी ऋणमुक्तेश्वर कलादालनाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही व्यक्त केल्या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आज आपल्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये योगेश दादा लोखंडे यांचं ऋणमुक्तेश्वर कलादालन या शॉपचं अगदी थाटामाटात आज ओपनिंग झालेलं आहे. मी या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देईल. पण याही पलीकडे जाऊन जर आपण गणपती बाप्पांच्या आगमनाचा जर विचार केला तर प्रत्येकाला हवेसे वाटणारे गणपती बाप्पा कुठल्याही कार्याची शुभ सुरुवात करताना आपण सर्वजण पहिले गणपती रायाचं पूजन करतो आणि पुढील कामाला सुरुवात करतो. तसंच आज या कलादालनामध्ये गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सर्व भाविकांनी, सर्व ग्राहकांनी नक्की भेट द्यावी, व्हिजिट द्यावी आणि आपल्या गणपती बाप्पांना घरी घेऊन जावं. या दुकानात जर आपण प्रत्येक मूर्ती जर बघितलेली असेल, अगदी आखीव रेखीव आहे. आत्ताच मी दादांना एका मूर्तीबद्दल विचारलं, म्हणजे साधं एक गाय आहे, बैल आहे आणि त्या बाजूला गणपती बाप्पा आहे. तर ही बैल आणि गणपती बाप्पा ही संकल्पना आली कुठून? तर हा खूप मोठा कारागिराचा वाटा असतो की तो इतक्या छान मन लावून मूर्त्या बनवत असतो आणि आपल्या सर्व भाविकांपर्यंत गणपती रायाची प्रतिमा आपल्या हृदयात कशी बसेल असं एक आगळं वेगळं त्यात चित्र रेखाटत असतो. खरं तर या दुकानाचं ओपनिंग करताना गणपती बाप्पाला स्मरून निश्चित हेच सांगेल की प्रत्येकाच्या घरात आमचे गणपती बाप्पा अगदी 10 दिवस छान त्यांचं स्वागत हो आणि सगळ्यांना त्यांनी छान छान आशीर्वाद देव, आमच्या बालगोपालांचं कल्याण हो आणि गणपती रायाच्या आगमनासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. आज आपल्या दिंडोरी रोडवरील आमच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अतिशय उत्साहामध्ये आज आमच्या योगेश भाऊ लोखंडे यांच्या गणपतीच्या मूर्तीच्या विक्रीच्या दालनाचा इथं शुभारंभ झालेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ह्या व्यवसायामध्ये ते आहेत. आमचे दादा देखील अगोदर या व्यवसायामध्ये होते आणि त्यांचाच वारसा या ठिकाणी योगेश भाऊ चालवतोय. योगेश भाऊचा आज आपण या ठिकाणी उद्घाटन सोहळा जरी पाहिला तर अतिशय मनापासून प्रत्येक कार्य ते त्या ठिकाणी करत असतात. त्यांचा फटाक्यांचा विक्रीचा व्यवसाय असेल किंवा आता ह्या गणपती मूर्ती ज्या आहे यांचा विक्रीचा या ठिकाणी व्यवसाय असेल, प्रत्येक कार्य हे मनापासून आणि मन लावून करतात. या ठिकाणी आज आपण पाहिल्या की अतिशय आखीव रेखीव मूर्ती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. शाडू मातीच्या मूर्त्या आहेत, पीओपीच्या मूर्त्या आहेत आणि या ठिकाणी जे स्लोगन पण जे लावलेले आहेत त्यांनी ते अतिशय एकदम विचार करून त्या ठिकाणी लावलेले आहेत. त्याच्यामुळे असं दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आमच्या योगेश भाऊंचं आणि पूर्ण लोखंडे कुटुंबीय सगळे या व्यवसायामध्ये त्यांना साथ देत असतं आणि अतिशय छान असं या ठिकाणी त्यांनी या दालनाचा आज शुभारंभ या निमित्ताने झालेला आहे. मी त्यांना या दालनाच्या निमित्ताने आणि या
त्यांच्या मूर्ती विक्रीच्या व्यवसायासाठी आमच्या सर्वांतर्फे या ठिकाणी शुभेच्छा देतो. लवकरात लवकर त्यांच्या सगळ्या मूर्तींची विक्री त्या ठिकाणी हो आणि सर्व आमच्या प्रभागातील आणि नाशिक शहरातील सर्वच आपल्या भाविकांना गणेशोत्सवाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. धन्यवाद. माझं नाव योगेश लोखंडे. मी 1997 पासून आमचा हा व्यवसाय सुरू आहे दिंडोरी रोड मसवड येथे. आज आमच्या प्रभागातील आमचे लाडके नगरसेवक आणि नगरसेविका सौ दीपालीताई गीते आणि प्रवीण भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटन सोहळा केलेला आहे. तरी सर्वांनी माझ्या या कलादालनाला अवश्य भेट द्यावी अशी मी आग्रहाची विनंती करतो. सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा देतो आणि जसं ताईंना आणि भाऊंना बोलवलं तसं प्रभागातील सर्व नागरिकांना मी त्यांच्या वतीने आमंत्रित करतो. धन्यवाद. या प्रसंगी गणेश मूर्ती स्टॉलला भेट देण्याचे आवाहन प्रोप्रायटर योगेश लोखंडे, अनिकेत मोहिते आणि सिद्धेश लोखंडे यांनी केले आहे.